नमस्कार मंडळी, आज आपण बघणार आहोत मशरूमची भाजी। ज्यांना मशरूम आवडत नाही ते पण आवडीने खातील, इतकी छान लागते। तर एकदा या पद्धतीने नक्की करून बघा। तर इथे मी 2 मध्यम आकाराचे कांदे घेतले आहे। कांद्याचे उभे कट करून घेऊ। तर कांदा कट करून झाला, तेल गरम करून घेतलं। तेलावर हा कांदा फ्राय करून घ्यायचा। तर गोल्डन रंगावर संपूर्ण कांदा फ्राय करून घ्यायचा। कांदा फ्राय करून झाला, आता यामध्ये मी 4 काजू घेतले आहे। काजू पण 2 मिनिटे फ्राय करून घेऊ। नंतर आलं लसूण, याला पण 2 मिनिटे फ्राय करून घेऊ। तर हे थंड झाल्यावर याला मिक्सरमधून वाटून घेऊ। नंतर इथे मशरूम कट करून घेऊ। मशरूम कट करून झाले आहे। मसाला पण थंड झाला आहे, याला मिक्सरमधून वाटून घेतलं। यामध्ये मसाला, नंतर मी अर्धी वाटी दही यामध्ये घातला आहे आणि लसूण आणि हिरवी मिरचीचा ठेचा। नंतर 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, काश्मीरी लाल मिरची, धनेपूड आणि चवीनुसार मीठ घालून याला छान मिक्स करून घेऊ आणि याला अर्धा तास मॅरिनेट करायला ठेवूया। अर्धा तास झाला आहे, आपण फोडणी करूया। फोडणीसाठी खडे मसाले, मोठी इलायची, दालचिनीचा तुकडा, तेजपान, जिरे आणि काश्मीरी लाल मिरची। तर आपण मशरूम घालून याला फुल गॅसवर 5 ते 7 मिनिटे छान शिजवून घेऊ। दही घातल्यामुळे गॅस फुल ठेवायचा। यामध्ये आवडीनुसार पाणी घालू शकता। पातळ हवी असेल तर अजून जास्त पाणी घातलं तरी चालेल। 5 ते 7 मिनिटात मशरूम छान शिजतं आणि असं श्रिंक होतं। तर बघू शकता इथे 7 मिनिटं झाली आहे। भाजी अगदी छान शिजली आहे आणि रंगही बदलला आहे। यामध्ये कसुरी मेथी, बारीक कापलेली कोथिंबीर। तर आपली भाजी तयार आहे। नक्की करून बघा, खूप छान लागते। आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा।